चिअर्स. चेअर्स. मी चुकून माईक खाणार होतो. ओह नो. कॅमेरा कॉन्शियस हजबंड इज युअर. मला सवयच नाही आहे, पण असं काही ठीक आहे, करायला पाहिजे सवय. रिलेशनशिपमध्ये आपण एकमेकांना कसं सपोर्ट केलं पाहिजे. बस रोज मला सकाळी गरम गरम जेवायला पाहिजे आणि तुझ्याच हाताचं पाहिजे, दुपारी पण पाहिजे आणि संध्याकाळी पण पाहिजे. पण मी तुला देते. असं नाही की नाही देत. नवऱ्यांना असं वाटतं की आपण जर बायकोला काम करू दिलं तर मग आपल्या डोक्यावरच बसेल. मला नाही वाटत असं काही होतं. माझा अनुभव तरी नाहीये किंवा तसंही तोंडावर कोण सांगत नाही, पण कोणी सांगितलेलं नाही आजपर्यंत. काही वेळेला डिस्कनेक्ट खूप इम्पॉर्टंट असतो. जसं आपण लोक प्रचंड कनेक्टेड आहोत. मुलींना सुद्धा तेच आहे सांगायचं, कारण आत्ताच्या मुली डेंजरस इगोने भरलेल्या आहेत. भयानक इगो आहे, भयानक. म्हणजे त्यांची तोंड अशीच असतात. माझ्या फ्रेंड जे फिमेल फ्रेंड्स आहेत त्यांना त्यांच्या नवऱ्याचे एक्झॅक्ट पगार माहिती नाही आहेत. नवरा काय करतो पैशांचं हे माहिती नाही आहे. बायको काय करते पैशांचं हे मात्र ट्रॅक ठेवले जातात. मला असं वाटतं हे इगो आहे, तुमचा इगोवरती काम करायला लागेल. आय मीन लेव्हल अप करायचा हेच गोल आहे. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे ऐश्वर्या आणि आज माझ्यासोबत आहे शशांक. ज्यांना माहिती नाही आहे, दोज हू आर न्यू टू द चॅनल, शशांक इज माय हजबंड. फॉर द पास्ट 15 years आपण रिलेशनशिपमध्ये आहोत. कॅल्क्युलेट नाही, माझं मॅथ्स इज व्हेरी वीक. ओके, सो मोर दॅन 15 years आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. अँड दॅट्स वाय टुडेज व्हिडिओ अबाउट एव्हरीथिंग अबाउट ॲज अ कपल तुम्ही कसं ग्रो करू शकता, एकमेकांना सपोर्ट कसं करू शकता, तुमचे गोल्स कसे अचीव्ह करू शकता अँड एव्हरीथिंग ऑफ दॅट. बट आय विल नॉट कॉल दिस अ पॉडकास्ट कारण खूप कॅज्युअल गप्पा मारणार आहोत आम्ही. मला फक्त सांगायला आवडेल की मी मोस्टली कॅमेऱ्याच्या मागे असतो स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या चॅनलवरती. आणि आत्ताची जी आपण लेवल अप सिरीज करतोय त्याच्या मागे पण बरीच मेहनत केली मी, दिसलो नसेल तरी. नाही, सो ओव्हरऑल नॉट जस्ट लेवल अप बट एंटायर चॅनलची कॉन्सेप्ट जेव्हा आम्ही स्टार्ट केली होती तेव्हा यू वर वन ऑफ द आय मीन यू वर. मलाच प्रॉब्लेम होता ॲक्च्युली इंग्लिशचा आणि मग मी तो कसा सॉल्व्ह केला. त्यामुळे मग आम्ही असं विचार केला की हां, हे लोकांना खूप उपयोगाला पडेल म्हणून याबद्दल चॅनल बनवूया. राईट. हो, पण म्हणजे हा टॉपिक ह्याच्याशी रिलेटेड आहे की तेव्हा तू होतास जेव्हा आपण चॅनल स्टार्ट करत होतो. सो कमिंग बॅक टू द टॉपिक, कारण का त्याच्यामध्ये तू मला हेल्प केलीस आणि आज आपलं चॅनल इतकं मोठं आहे. सो दिस इज लाईक रिलेटेड टू द टॉपिक विच इज म्हणजे पहिले तर आय वुड लाईक टू आस्क यू, ठीक आहे, की जेव्हा लग्न होतं किंवा मे बी चल गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे तर रिलेशनशिपमध्ये एकमेकांना कसं सपोर्ट करता येईल इन टर्म्स ऑफ करिअर किंवा तुला ज्या गोल्स अचीव्ह करायचे आहेत आणि काही गोल्स सपोज मला अचीव्ह करायचे आहेत, तर आपण एकमेकांना कसं सपोर्ट केलं पाहिजे किंवा आपण मे बी कसं करत आलो आहे किंवा यु नो. म्हणजे असं स्पेसिफिक कुठलं तरी करिअर किंवा हे असं म्हणण्यापेक्षा ओव्हरऑलच कसं सपोर्ट करायचं. कारण असं होतं, समज मला असं काहीतरी करायचं आहे ज्यामध्ये मला 4 दिवस ट्रॅव्हलिंग लागणार आहे. इन दॅट केस तुझं स्टँड तिथे कसं असलं पाहिजे किंवा व्हाईस वर्सा, की तुला आता जसं यूट्यूब करून ऑपॉर्च्युनिटीज येतात तर 2 दिवस तुला जायचं आहे, तर माझा स्टँड कसा असला पाहिजे. सो आय थिंक ह्या बेसिक गोष्टी आहेत खूप, पण याच्याने खूप सारे लेवलअप्स होऊ शकतात. म्हणजे जर तुला मी म्हणलं की नाही उद्यापासून बस रोज मला सकाळी गरम गरम जेवायला पाहिजे आणि तुझ्याच हाताचं पाहिजे, दुपारी पण पाहिजे आणि संध्याकाळी पण पाहिजे. पण मी तुला देते. असं नाही की नाही देत, पण आय एम सेईंग की असं मी तुला रूल करून ठेवलं. म्हणजे असं म्हणायचं आहे की कुठेच जायचं नाही, मी सांगेल ते करायचं. आणि मला एक्झाम्पल दिलं. हा, म्हणजे चुकीचं एक्झाम्पल मी. बरं ठीक आहे, असं नाही तू कॅमेऱ्यासमोर दिसलीच नाही पाहिजे. हा, हे माझं असं काहीतरी असतं की नाही टाकायचे नाही सोशल मीडियावर फोटो, चांगलं नसतं. असं जर मी करत असेल म्हणजे तुझ्या करिअरच्या बाबतीत, सगळ्यांना काही गरज नसते कॅमेऱ्याच्या समोर यायची, पण तुझ्या करिअरच्या बाबतीत जर करत असेल असं, तर मग ते लेवल अप नाही होणार, ते लेवल डाऊन होणार. म्हणजे बेसिकली जर एखाद्याला काहीतरी करायचंय, इफ समवन इज पॅशनेट अबाउट समथिंग आणि पोटेन्शियल दिसतंय, तर पार्टनरनी सपोर्ट करायला पाहिजे. बरं, पार्टनरनी सपोर्ट करायला पाहिजे इन मेनी वेज. मग आपण त्याचं एक ॲस्पेक्ट आय थिंक टच करून बघूयात की
खूप आहे. म्हणजे एक तर मुलींच्या बाबतीत खरं तर खूपच इमोशनली सपोर्ट लागतो, मुलींच्या बाबतीतही लागतोच, नाही असं नाही आहे, पण मुलींच्या बाबतीतही खूप सारा सपोर्ट लागतो. उदाहरणार्थ आम्ही काहीतरी मे बी आपलं काहीतरी फॅमिली गेट टुगेदर आहे आणि तिथं बसलं आहे, आई बाबा आहेत माझे, आणि आय एम स्टार्टेड टू कंप्लेन अबाउट यू, तुझे आई बाबा बसलेत आणि तुझंच कंप्लेंट सांगायला लागलं, तर ते त्यांच्यासाठी डिमोटिवेटिंग होतं. आपण ऍक्च्युली फ्लोमध्ये बऱ्याचदा होतं असं, ह्या नाही, नाहीच करत, कधीच नाही करत ही, असं आपण बोलून जातो एकदा, पण ते मे बी इमोशनली तुमच्यासाठी वाईट असू शकतं असं मला वाटतं. सो मोस्टली असं काही असेल तर होतं माझ्याकडून, नाही असं नाही होत, पण ट्राय करतो की ते टाळता येईल. पण म्हणजे हेच आहे आय थिंक की आय थिंक मराठीला समजूतदारपणा म्हणतात, की म्हणजे तुला माहिती आहे की ॲक्च्युली काय कशावर वर्क करायला पाहिजे आणि ॲज अ कपल आम्ही त्या गोष्टींवर वर्क करतो. दॅट मीन्स की वी आर इंटरेस्टेड टू मेंटेन दॅट बॉन्ड आणि ग्रो ॲज अ कपल, नॉट ॲज इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल बऱ्याचदा असं असतं की हजबंडचं गोल काहीतरी वेगळं आहे, वाईफचं काहीतरी वेगळं आहे. हजबंड चालला आहे ट्रॅक एनी, वाईफ चालली आहे ट्रॅक बीनी, आणि मग ते एकत्रच नाही होऊ शकत त्यांचे गोल्स कधी, आणि मग क्लॅशेस होतात आणि मग भांडण होतात, कारण का अल्टिमेट गोल काय आहे तेच क्लिअर नसतं. आय थिंक मला असं वाटतं मूळ मुद्दा आहे ना तिकडेच गडबड होते. म्हणजे तो थॉटच नाही की मी आणि माझी बायको मिळून ग्रो होऊ शकतो. इट्स लाईक माझं करिअर चाललंय आणि मला काहीतरी मोठं व्हायचंय, आय वॉन्ट टू बी अ एकदम ग्रेटेस्ट आर्टिस्ट ऑफ ऑल, आणि मग त्याच्यामध्ये माझ्या स्वप्नामध्ये बायको कुठेच नाही येते. माझ्या स्वप्नामध्ये बायको कुठे येते की हा एक माझी फॅमिली आणि त्याच्यामध्ये एक बायको आहे. पण पर्टिक्युलरली माझ्या बाबतीत असं नाही आहे. मला असं वाटतं की आपण दोघं मिळून काहीतरी करतोय आणि मग दोघं मिळूनच मोठं होणार आहे. झालं तर दोघं होणार, नाही तर नाही होणार आहे. सो सपोज इफ आय एम प्रमोटिंग यू, आय एम नॉट जस्ट प्रमोटिंग यू, आय एम प्रमोटिंग यू ॲज अ ब्रँड, आणि तो ब्रँड आपल्या दोघांचा आहे. आणि मग आता याच्यामध्ये दोन म्हणजे आम्हाला स्ट्रेंथ्स माहिती आहेत, किंवा मी काय चांगलं करू शकतो आणि ती काय चांगलं करू शकते. ती जर कॅमेऱ्यासमोर खूप चांगलं कॅरी करू शकत असेल स्वतःला तर ऑफकोर्स तूच जायला पाहिजे, आणि मग बॅकएंड जर मला जमत असेल तर मीच जायला पाहिजे. मग ते तुझ्यावरती येता का नाही, असं आय थिंक असं डेलिब्रेट करायला पाहिजे. सो मूळ मुद्दाच पाहिजे की तुम्ही दोघं मिळून काहीतरी करताय आणि ती गोष्ट पुढे नेलाय. ते जर असेल तर मग काय इझी आहे ना, मग काय म्हणजे सगळ्याच गोष्टी जागेवर येतात. राईट. ऑटोमॅटिक. आणि ओव्हरऑल मला वाटतं की सध्याचा ट्रेंड बघता, म्हणजे आमचे जे फ्रेंड्स बघतायत प्लीज वाईट नका वाटून घेऊ, पण सध्याचा ट्रेंड बघता आमच्या ग्रुपमध्ये बरेचसे फ्रेंड्स आहेत ज्यांचे डिवोर्स झालेले आहेत, ब्रेकअप झालेले आहेत, एंगेजमेंट्स तुटलेले आहेत, डिवोर्स होऊन नवीन लग्न पण झालेले आहेत. म्हणजे ठीक आहे, त्यांची सिच्युएशन वेगळी असते, बट मला असं वाटतं की आजकाल ओव्हरऑल मी जर बघते, आपण जेनझी म्हणतो किंवा जे नवीन थोडेसे जनरेशन आहे, आय मीन दे डोंट वॉन्ट टू ॲडजस्ट, दे हॅव देअर ओन इगोज, की हे मी अशीच आहे, मी असाच राहणार, मी हेच करणार, मग तुला ॲडजस्ट करायचं आहे तर तू कर, नाही तर यू कॅन गो बाय. सो काही ॲडजस्टमेंटची वृत्ती नाही आहे, किंवा म्हणजे मग याला खरं प्रेम म्हणतातच का? की मग वाय आर यू इन अ रिलेशनशिप? जर का तुम्हाला एखाद्या व्यक्ती आवडतो, परवा मी माझ्या एका फ्रेंडला पण हेच सांगत होते, कारण ती म्हणत होती की लग्नाच्या नंतर तो काहीच बदललेला नाही आहे. तर मी तिला हेच सांगत होते की तू एक्सपेक्टच का करतेय की तो लग्नाच्या नंतर बदलेल? कारण का आपण स्वभाव नाही बदलू शकत. सो यू हॅव टू ॲक्सेप्ट द पार्टनर ऑर द पर्सन इन फ्रंट ऑफ यू ॲज इट इज. म्हणजे काही काहींचे खूप गोड गैरसमज असतात की अरे नाही, चला मूल झाल्यावर मग बदलेल, लग्न झाल्यावर बदलेल, आणि मग त्या बायका इतक्या फ्रस्ट्रेट होऊन बसतात, कारण का काहीतरी हे भन्नाट एक्सपेक्टेशन असतं. जर त्या व्यक्तीला स्वतः वाटत नसेल की मला चेंज व्हायचं आहे, तर तो व्यक्ती चेंज नाही होऊ शकत. आणि इफ आय एम ट्राईंग टू चेंज यू बट यू डोंट वॉन्ट टू चेंज, मग ती कुठेतरी रिलेशनशिप सगळंच प्रॉब्लेम होत जातात. मग करिअर वाईज, नॉर्मल डेली रुटीन वाईज सगळंच. ते मग अशी मी जो मुद्दा म्हणला ना तोच आहे की कोर मध्ये समजा असं आहे की तुझं स्वप्न हे तुझं स्वप्न आहे, ते तू करत बस, आणि माझं स्वप्न हे माझं स्वप्न आहे, ते मी करत बसणार.
आणि मग आपण म्हणजे हे मी आधीच म्हणते, सपोज आपण रिलेशनशिपमध्ये आहोत दोघं जण आणि त्याच वेळेला आपण असं काहीतरी आहोत की तुझं स्वप्न ते तुझं स्वप्न आहे, माझं ते माझं आहे, तू जे काय करत असतील त्याचं असं मला काही घेणं देणं नाही आणि मी जे काय करत असेल ते. आणि मग अशा वेळेला जे रिलेशनशिप फॉर्म होत आहे ना तिथेच गडबड व्हायला चालू होते असं मला वाटतं. म्हणजे असं पण विचार केला पाहिजे की ऐश्वर्या वॉन्ट्स टू बिकम समथिंग, मे बी काहीतरी जर्मन ट्रान्सलेटर इन अ बिग कंपनी, देन शी हॅज टू गो इन जर्मनी टू लर्न सम थिंग्स. तर मग मी तिकडे असलो पाहिजे फर्म की हा तू जा हे कर. मी तिकडे असं नाही झालं आपण रिलेशनशिपमध्ये आता 2 वर्ष आपण एकमेकांना भेटणार नाही, मला काही जगता येणार नाही तुझ्याशिवाय वगैरे, तू नको जाऊ, असं जर मी म्हणत बसलो तर मग गेलं ना. कारण मग ते सगळी तिकडे गडबड व्हायला लागते. आणि विच रिमाइंड्स मी ऑफ वन मोर पॉइंट येतो आता मगाशी बोललास काहीतरी आपण करिअर काहीतरी येतो तू म्हटला, विच रिमाइंड्स मी की फायनान्सेसची पण खूप गडबड असते. हो, फायनान्स की नवऱ्याचं एकतर खूप लोक आहेत असे, मला माहिती काही माझ्या फ्रेंड जे फिमेल फ्रेंड्स आहेत त्यांना त्यांच्या नवऱ्याचे एक्झॅक्ट पगार माहिती नाही आहेत. सेकंड थिंग, नवऱ्याचं वेगळं सेव्हिंग्स अकाउंट आहे, बायकोचं वेगळं अकाउंट आहे, जॉईंट अकाउंटचं तर पद्धतच नाही आहे. नवऱ्याच्या अकाउंटमध्ये किती आहेत हे माहिती नाही आहे, FD किती आहे, इन्व्हेस्टमेंट किती आहे, SIP किती आहे, नवरा काय करतो पैशांचं हे माहिती नाही आहे, बायको काय करते पैशांचं हे मात्र ट्रॅक ठेवले जातात. पण म्हणजे ओव्हरऑल हे फायनान्शियल गोल पण नाही करत काही लोक. म्हणजे माहिती इन्सिक्युअर असतात का बॉईज का काय असतं, आय डोंट नो. मला असं वाटतं थोडं सिम्प्लिफाय करू आपण, खूप डीप जायला लागलं. सो आय एम सेइंग की लेवल अप आपण करणार आहोत सिरीज. आय मीन लेवल अप करायचा हेच गोल आहे. तर त्याच्यामधला पॉईंट नंबर 1 की नवरा आणि बायकोचं मिळून एक गोल असलं पाहिजे, हा पॉईंट नंबर 1 झाला. दुसरा पॉईंट नंबर, दोघांनी एकमेकांची फायनान्सेस शेअर केले पाहिजेत. आता हा दुसरा जो मुद्दा आहे फायनान्सेस शेअर केले पाहिजेत, हा बराच म्हणजे कॉन्ट्रोवर्शियल आहे. लोकांना अजूनही असं वाटतं की आपल्या बायकोला आपला पगार सांगितला तर तो उद्यापासून गायब होणार आहे. हे मला तरी नाही वाटत. माझे तरी सगळे फायनान्सेस आयशूला पहिल्यापासून माहिती आहेत आणि झाली तर ग्रोथच झाली. कधी पण जेव्हा मी एकटा होतो आणि आपण दोघं आलो त्याच्यानंतर आपल्या दोघांची फायनान्समध्ये मेजर ग्रोथ झाली, आमच्या दोघांची मेजर ग्रोथ झाली. एक तर आमचे अकाउंट म्हणजे ओपन असतं आमच्या दोघांसाठी ऑफकोर्स, आणि आमचं जॉईंट अकाउंट सुद्धा आहे. आता इथे आम्ही एक फन पार्ट केला. जॉईंट अकाउंट कशासाठी केलं तर आम्ही जॉईंट अकाउंट अशासाठी केले की लेजरसाठी केलंय. जे सजेशन आहे की तुम्ही पण करावं ॲज अ नवरा बायको. तुम्हाला झालं यू कंटिन्यू ह्याच्या आधी की म्हणजे आम्ही लग्न झाल्या ठरवलं होतं की चल एक जॉईंट अकाउंट काढूया. आणि म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे दोघांना वी डिडंट थिंक ट्वाईस की अरे मग जॉईंट अकाउंट काढायचंय का, मग कशाला, मग तो किती पैसे टाकेल, मी किती पैसे टाकेन, मग इक्वलच टाकले पाहिजे, मग तो आता टाकतच नाही मग मी टाकत नाही. सो असे कधी थॉट्स आलेच नाही बेसिकली. आणि आता कमिंग बॅक टू युअर पॉइंट की जॉईंट अकाउंट आम्ही काढलं का, आणि हे आम्ही बऱ्याच लोकांबरोबर शेअर केलं पण, आणि आम्हाला लक्षात आलं की जे कपल स्टेबल आहेत ना त्या सगळ्यांकडे हे जॉईंट अकाउंट्स आहेत. आणि हे जॉईंट अकाउंट्स काय करतात, हे जॉईंट अकाउंट ह्याच्यासाठी ठेवले की हे फक्त आम्ही ह्याला नावच दिलं होतं ट्रिप फंड. ट्रिप फंड इज बेसिकली त्यामध्ये जे काही पैसे आम्ही टाकणार आहे ना ते सगळे उडवायचे आणि ट्रिपवरती उडवायचे, चांगल्या ट्रिप्स करायच्या. दिस इज व्हॉट वी प्लॅन. आणि तेच आम्ही करतोय आता 5-6 वर्ष झाले. आणि आम्ही काय नाही, ते अकाउंट भरायचं ड्रेन करायचं. हेच त्या अकाउंटचं. इट कॅन बी डिफरंट फॉर सगळ्या कपलसाठी वेगळं असू शकतं, पण फॉर अस इट वॉज की आम्हाला एक ट्रिप फंड करायचं आहे. म्हणजे उगाच पर्सनल वेगळे सेव्ह करण्यापेक्षा हे एक अकाउंट आहे जॉईंट, टाका पैसे जितके बाजूला उरतील त्याच्यातून ट्रिप करून यायचं. आणि कोणी किती टाकतंय असं काही नाही की मधलंच काय, आम्ही ट्रॅक पण ठेवत नाही की अरे मग तू किती टाकले आता मी किती टाकू, काही गरजच नाही ट्रॅक ठेवायची. एक मोठी अमाऊंट झाली, 3-4 लाख रुपये जमा झाले, चला मोठी ट्रिप मारूया वगैरे असं आपण करतो. असं जनरली बरेच हेल्दी कपल्स जे आहेत ना ज्यांच्याशी मी बोललोय त्यांच्याकडे हे सगळ्यांकडे आहे. सो आय थिंक डेफिनेटली हे दुसरं एक सजेशन राहील की यू शुड मेक अ जॉईंट अकाउंट विच इज फॉर ट्रिप्स, फॉर लेजर्स, नॉट जस्ट ट्रिप्स. म्हणजे काही मला असं वाटतं वस्तूमध्ये इन्व्हेस्ट करू नये त्यातनं, पण लेजरसाठी ठेवायचे की ते पैसे आले आणि ते तुम्ही अनुभवले पाहिजे, कॉन्सर्ट्सला जा वगैरे असं काही. ट्रू. म्हणजे तू हे पुढचं सांगतोयस फारच की जॉईंट अकाउंट पाहिजे. म्हणजे स्टेप 1 इज पहिले तर शेअर युअर फायनान्सेस.
शेअर युअर फायनान्स गोल्स ऑल्सो, की मला एवढं साठवायचे आहेत किंवा हे एक्सपेन्सेस आहेत, हे इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही बेसिकच तुमच्या पार्टनरबरोबर शेअर नाही करत आहे तर काहीच अर्थ नाही आहे. अजून एक क्वेश्चन विच आय हॅड इन माय माइंड वॉज सक्सेस म्हणजे यश आणि अपयशला कसं डील करायचं. फॉर एक्झाम्पल, जर आता आपलं तर सेमच बिझनेस आहे, दोघं मिळून एकच गोष्ट करतो, पण नवरा काहीतरी वेगळं करतोय, बायको काहीतरी वेगळं करते, आणि सपोज बायकोला त्याच्यामध्ये यश मिळतंय किंवा बायकोचा पगार जास्त आहे, पण मे बी नवरा त्यावेळेस नाही कमवत आहे किंवा नवऱ्याला नाही सक्सेस मिळत आहे, तर कसं डील करायचं. मला असं वाटतं हे इगोचा प्रॉब्लेम आहे, हा बऱ्याच लोकांना येतो. म्हणजे इवन आधीच्या 2 स्टेप्स जरी झालेल्या असतील तरी त्यातही येऊ शकतो की माझ्या बायकोचं जास्त नाव होते, तिला जास्त लोक ओळखत आहेत, मला काही जमणार नाही, असं होऊ शकतं. मला असं वाटतं हे इगो आहे, तुमचा इगोवरती काम करायला लागेल. म्हणजे स्पेशली सांगायचं तर तुमच्या बायकोसाठी, कारण ती तुमची अर्धांगिनी आहे, म्हणजे तुमचा हाफ पार्ट आहे, तुमचं ते फॅमिली आहे तुमची, म्हणजे तुमचं बेसिकली तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. जशी तुमची आई बाबा असतात आणि तशीच बायको होते नंतर. सो आय थिंक तिथे गेल्यानंतर तुमचं इगोज खूप डाऊन व्हायला पाहिजे. बाहेर तुम्ही भले अल्फा मेल असेल, सगळ्यांना जो येईल त्याला ठोकत असेल, बट बायकोसाठी तुमचा इगो कमी पाहिजे, कारण ती तुमची स्ट्रेंथ, खूप मोठी स्ट्रेंथ बनू शकते. वाईस वर्सा मुलींना सुद्धा तेच आहे सांगायचं, कारण आत्ताच्या मुली डेंजरस इगोने भरलेल्या आहेत. भयानक इगो आहे, भयानक, म्हणजे त्यांची तोंड अशीच असतात. त्यामुळे मुलींनाही तेच की तुमचा इगो तुमच्या पार्टनर बरोबर तुमचा इगो खूप कमी पाहिजे. कोणाला तरी खूप माझी गरज आहे, सारखे फोन करते. अजून एक मला सांगावंसं वाटतं की बऱ्याचदा नवऱ्यांना असं वाटतं की आपण जर बायकोला काम करू दिलं आणि ती घराच्या बाहेर जाऊन काम करायला लागली तर मग आपल्या डोक्यावरच बसेल, म्हणजे घरातली कामं नाही करणार, मग जास्त कदाचित आपल्यापेक्षा जास्त कमवू शकेल, मग आपलं महत्त्व कमी होईल. या सगळ्या गोष्टी पण असतात. काही नाही होत असं, मला नाही वाटत असं काही होतं. माझा अनुभव तरी नाहीये किंवा तसंही तोंडावर कोण सांगत नाही, पण कोणी सांगितलेलं नाही आजपर्यंत. नाही, पण म्हणजे असं काही काहींचे असतात विचार. काय काहींचे असतात ते अनहेल्दी विचार आहेत, अनहेल्दीच विचार आहेत. मी खूप क्लिअर डिफरन्स ह्याच्यामध्ये बघितलाय. म्हणजे आपण परत थोडंसं मागचे मुद्दे आणि पुढचे दोन्ही एकत्र होतील असे मुद्दे आहेत, कारण ते शेवटी कपल्सचा विषय. मुलं स्ट्रिप काढतात आणि फ्रिक्वेन्सी खूप असते, प्रचंड असते फ्रिक्वेन्सी. रादर यू शुड गेट युअर फॅमिली विथ दोज फ्रेंड्स ॲज वेल, म्हणजे त्यांची पण फॅमिली आणि तुमची पण फॅमिली, असं जर तुम्ही मिळून गेलात तर ॲज अ कपल पण तुमची चांगली ग्रोथ होते, मजा पण येते. पण बॉईज ट्रिप पण गरजेची असते, पण वर्षातून 1-2दा ठीक आहे. आणि वाईस वर्षा गर्ल्स ट्रिप पण म्हणजे सारखंच महिन्यातून एकदा सारखंच मित्रांबरोबर ट्रिपला जायचं आणि मग बायका नाही, आणि मग त्यांचे हेतू वेगळे असतात. हेतू वेगळे. माझं म्हणण्याचं म्हणजे फक्त मुलं जाऊन काही वेळेला काही नाही, बऱ्याच वेळेला गोष्टी अशाच केल्या जातात ज्या आपण बायकांसमोर नाही करत, आणि बायका ओरडतील म्हणून यासाठीच जातो ना आपण मुलं म्हणून ट्रिपला. पण नाही, नुसतंच तेवढं कारण नाही, काही वेळेला डिस्कनेक्ट खूप इम्पॉर्टंट असतो. जसं आपण लोक प्रचंड कनेक्टेड आहोत, तर मला थोडंसं डिस्टन्स करावं लागतं, सो दॅट मला त्या गोष्टी प्रोसेस कराव्या लागतात. ते मुलांचं असतं, मुलांना थोडं डिस्टन्स व्हायला आवडतं, आणि ही गोष्ट मुलींनी जास्त समजून घ्यायला पाहिजे. म्हणून हा पॉईंट मी काढला होता की फक्त मुलं जातात. महिन्यात समजा वर्षातला तुम्ही 10 ट्रिप मारत असेल आणि त्यातल्या 10 मधल्या 8 तुम्ही मित्र जाणार आणि 2 ट्रिपला बायकोला घेऊन जाणार, तर तसं न करता ते एक्झॅक्टली उलटं करायला पाहिजे. पण बॉयज ट्रिप इन द सेन्स आय थिंक थोडी स्पेसिंग पण गरजेची असते, असं मला म्हणायचं आहे. म्हणजे स्पेसिंग मध्ये पण बऱ्याच गोष्टी येतात. लेट्स नॉट गो इन दॅट. वाय आर यू लाफिंग? हसतोय, ठीक आहे. एनिवे, मी तुला म्हटलेलं आहे तू जाऊ शकतोस तुझ्या ट्रिप्सना, बट तू जात नाहीयेस आणि तुझ्या फ्रेंड्सना वेळ नाही. ठीक आहे. सो या, नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट मला असं वाटतं की अजून एक फ्रेंड कपल आहे. सो आमची काय सवय आहे सांगते की न्यू इयरला ॲक्च्युली आम्ही
मी तर म्हणजे आहेच की मी बसते आणि माझे गोल्स लिहिते आणि मग मी ह्याला सांगते आणि मग मी डिस्कस की ओके हे गोल करू ते गोल करू. काही जण म्हणजे मोस्टली सगळे कपल्स, मोस्ट ऑफ द कपल्स विच आय नो, ते असं काही करतच नाहीत. म्हणजे म्युच्युअल गोल्स की चला आता 2025 हे वर्ष आहे, आपल्याला या वर्षात काय साध्य करायचं आहे किंवा आपल्याला काय काय गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत, कुठे फिरायला जायचं आहे किंवा काय फायनान्शियल ॲस्पेक्ट्स असतील किंवा टाईमपास ॲक्टिव्हिटीज असतील किंवा ओव्हरऑलच की या वर्षीचं गोल काय आहे हे. म्हणजे हे असं काही नाहीच आहे, म्हणजे ही कन्सेप्टच नाही आहे अर्ध्या तर कपल्समध्ये की हे काय, हे असलं काही नसतं आमच्यात. पॉवर ऑफ मॅनिफेस्टेशन. सो हो, असं पण हे पण खूप म्हणजे ट्रू आहे. आमच्या बाबत तरी खूप झालं आहे. लास्ट 2-3 इयर्सपासून ऐश्वर्या हे करते. मी हे नव्हतो करत, पण लास्ट 2-3 इयर्सपासून ऐश्वर्या मला करायला लावते राहतात. आणि आम्ही ह्याच्यात बराच फरक जाणवला आहे. म्हणजे अगदी 100% गोल्स नाही झालेत अचीव्ह, पण आय थिंक 70-80% झालेत गोल्स आपले अचीव्ह. आणि इट्स अ बिग नंबर. आणि आपण ते अचीव्ह कसं केलंय हे नंतर आम्हाला ते लिहून ठेवलं म्हणून कळतं की अरे हे आपण लिहिलं होतं आणि झालंय. आणि ते होऊन जातं, कळत पण नाही आपल्याला. सो हे एक गोष्ट आहे खूप महत्वाची जी करायलाच पाहिजे आय थिंक. म्हणजे लिहून ठेवायचं तुमचे गोल्स. म्हणजे नॉट जस्ट इंडिव्हिज्युअली पण सांगायचा हेतू असा होता की ऍज अ कपल पण तुम्ही काहीतरी गोल्स ठरवा. म्हणजे फक्त करिअर किंवा फायनान्स नाही, म्हणजे ऍज अ कपल की चला बाबा दर महिन्याला एकदा तरी आपण दोघं जस्ट डिनरला जाऊ. म्हणजे मूल बाळ असेल तर नको त्याला घेऊन जाऊ. एवढं एवढं डिटेल नाही, पण मी इन जनरल सांगते की वर्क कसं करायचं ॲज अ कपल. कारण का बऱ्याचदा असं होतं की किड्स झाल्यावर आपण विसरून जातो की आपण नवरा बायको आहोत, आपण पेरेंट्सच्या भूमिकेमध्ये असतो. तर या छोट्या छोट्या गोष्टी पण मॅटर करतात. असं मला वाटतं. सो नेक्स्ट लेवलला पॉईंट मला सांगायचा असा, जो मी पुन्हा एकदा अनुभवला आहे आणि जो मी खूप लोकांकडनं ऐकला आणि मोठ्या मोठ्या लोकांकडनं फर्स्ट हँड पण ऐकला आहे आणि बाहेरनं इंटरनेटवरून पण ऐकलं, असं दोन्हीवरनं, की त्यांच्याकडे फॅमिलीमध्ये ॲटलिस्ट एक मील एकत्र एका टेबलवरती केलं जातं. म्हणजे कुठलं पण असू दे, मील म्हणजे आपलं दुपारचं जेवण असू दे किंवा रात्रीचं जेवण असू दे, हे सर्वांनी एकत्र बसून करायचं. आणि सर्वांनी एकत्र बसूनचा अर्थ असा नाही की घरातली बाई पोळ्या करते आणि तुम्ही इथं गरम गरम पोळ्या खाताय, हे नाही होत. तिने पण बसलं पाहिजे तिथे आणि सर्वांनी एकत्र, तुमची फॅमिली असेल, आई बाबा असतील किंवा लहान मुलं असतील, कोणी पण सगळ्यांनी एकत्र बसून ॲटलिस्ट एक मील एकत्र करणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्याने खूप साऱ्या फॅमिलीज मोठ्या मोठ्या झाल्यात आणि नाही ते खूप जास्त त्यांनी पैसे कमवलेत आणि ते एकत्र खूप जास्त ग्रो झालेत सगळे लोक. इवन इमोशनली सगळं फायनान्शियली इमोशनली स्ट्रॉंग आहेत ते सगळे लोक, कारण बॉन्डच तेवढा भारी होतो. आणि त्या वेळेत खूप गप्पा गोष्टी पण होतात, एक्सचेंज ऑफ थॉट्स होतो. जर आता आमची मुलगी 3 वर्षाची आहे, आम्ही तिघही बसलोय जेवायला, तर कधी कधी आम्ही दोघं थोडंसं डीप कॉन्व्हर्सेशन होतात बिझनेसचे वगैरे, मग ती ऐकत असते. सो आम्हाला वाटतं की मे बी तिला काही म्हणजे हळूहळू तिला समजायला लागतील की काय असतात गोष्टी, कशा असतात गोष्टी. तिला आता बेसिक कळलेलं आहे की काम केल्यावर बाबा पैसे मिळतात, मग तिला टॉईज मिळतात, त्याच्यामुळे आई बाबांना काम करून द्यायचं. मग हे छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात. आता 3 वर्षाची आहे पण तरी तिला हे गोष्टी समजायला लागल्या. आणि ऐश्वर्या कॅमेरा घेऊन कधी कधी बोलत जाते स्वतः, तसं ती शिकली आता. तिचा एक खोटा कुठे गेला तो, आमच्याकडे लाकडी फोन आहे, ते ती करत असते. लॉगिंग नाही, लुगिंग काय म्हणते तर वेगळंच म्हणते. आय एम लॉगिंग. मग आम्ही तिला देऊन टाकला, म्हणलं हे रेकॉर्डिंग चालू कर आणि देऊन टाक. मग ते आम्ही शूट करून ठेवलंय. सो ते कदाचित क्लिप आपण टाकू. सो म्हणजे पेरेंट्स जसे, म्हणजे इफ यू आर अ कपल अँड मोर ओव्हर इफ यू आर अ पेरेंट, तर पेरेंट कसे असतात याच्यावर चाइल्डचं फ्युचर किंवा बिहेवियर खूप डिपेंडेंट असतं. बट आय थिंक विल कीप दॅट फॉर अनदर व्हिडिओ. ते झालं चाइल्डच नाही, पण मी म्हणतो लेवल अप करण्यासाठी तुम्हाला या गोष्टी खूप तुमच्याकडे होतात की नाही हे तुम्ही बघा. होत असतील तर बेस्टच आहे, नसेल ज्यांच्याकडे होत तर या गोष्टी तुम्हाला करावं लागेल. कराच मी म्हणते, म्हणजे रेकमेंडेशन हेच राहील. सो जस्ट एक क्विकली माझं म्हणजे आमचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर, मी आधी म्हणजे लग्नाच्या नंतर मी जॉबला लागले होते. माझं जॉबचं टायमिंग होतं सकाळी 6 ते दुपारी 2. तर मला 5:30ला सकाळी पहाटे निघायला लागायचं
घरी यायला 3 वाजायचे. आणि याचा जॉब असा होता की एकतर खूप ट्रॅव्हल होतं, म्हणजे 2-2 तास त्याचे ट्रॅव्हलमध्येच जायचे. आणि ह्याला निघायला लागायचं, आय थिंक 11ला निघायचंस तू आणि 10:30 निघायचं आणि रात्री तुला 11-12 व्हायचे, 11 व्हायचे ह्याला रात्री. हां, सो जायचा 11ला 10:30ला आणि यायचा रात्री 11-11:30ला. आणि तोवर तर मी झोपलेलीच असायची. सो आमचं इतकं हे पॅक होतं की आम्ही ॲक्च्युली भेटायचोच नाही एकमेकांना. पण आणि असं पण नाही की संडेला मला सुट्टी असायची. सो जे एक दिवस मिळायचा, जे काही एक दिवस मिळायचा, आम्ही ट्राय करायचो की ओके तो डे मग फोन वगैरे सगळं बाजूला ठेवून व्यवस्थित एकत्र कसा स्पेंड करता येईल. मग कधी कधी बाहेर जाऊन खाणं असेल किंवा घरीच एखादा एकत्र मूव्ही किंवा गप्पा किंवा जे काही असेल, पण आम्ही असा वेळ काढायचो. आणि नाही मग ह्याच्यावर भांडायचो नाही की अरे नाही मग तुझंच टायमिंग असं आहे, मग तू टायमिंगच बदल किंवा मग मी जॉबच बदल, हे काही वर्कच होत नाही आहे. मग त्याच्यामुळे भांडणं नसून आम्ही ते सॉल्व्ह केली. सो जे काही तुमची सिच्युएशन असतील, काही काहींचे नाईट शिफ्ट्स असतात, काही काहींचे रोटेशनल शिफ्ट्स असतात, तिकडे खूप अडचण होते. हो डेफिनेटली. पण कुठला तरी एक सम पॉइंट असतं की तिकडे तुम्ही एकत्र येता आणि तो टाइम पूर्ण तुम्ही डेडिकेट करायला पाहिजे. म्हणजे एकमेकांसाठी असं म्हणणं खूप क्रिंज आहे, पण ओव्हरऑल टाइम तुमचा फॅमिलीसाठी तुम्ही ठेवला पाहिजे असं. हां, आणि म्हणजे मला असं म्हणायचं की समजून घ्यायला पाहिजे बेसिकली. आता जर हे पण कंप्लेंट असते की अरे नवरा खूप काम करतोय, ओके 14 तास काम करतोय, सारखंच करणं पण चांगलं नाही आहे, पण कधीतरी जेव्हा काम असतं आय थिंक समजून घ्यायला पाहिजे, कारण ॲट द एंड ऑफ द डे तो फॅमिलीसाठीच काम करतोय. हो, पण हां ॲट द एंड ऑफ द डे तो फॅमिलीसाठी काम करतोय हे असणं खूप गरजेचं आहे ना डोक्यात. नसतंच ना, पण प्रॉब्लेम तिथंच येतो की त्यांच्या डोक्यात ते नसतं, त्यांच्या डोक्यात हे असतं की मला मोठं व्हायचं. हां, तसं असेल तर नाही, पण मी सांगते म्हणजे ॲक्च्युली बोथ वेज आहे की बायकांनी पण तितकाच सपोर्ट करायला पाहिजे, नवऱ्यांनी पण तितकाच सपोर्ट केला पाहिजे. हे खूप आम्ही जेवढे आत्ता आम्हाला टॉपिक्स वाटले तेवढे आम्ही घेतलेत. सो जर शशांक बरोबर तुम्हाला मी अजून व्हिडिओज करायला हवे असेल, असे सिट डाऊनर लाईक कॅज्युअल टॉक्स, तर प्लीज कमेंट करून सांगा. कारण का शशांक अजिबात येत नाही इन फ्रंट ऑफ कॅमेरा, तो नाहीच म्हणतो नाही तू कर. पण मला असं कधी कधी वाटतं की आम्ही दोघं जेव्हा गप्पा मारतो तेव्हा वी हॅव अ लॉट ऑफ थिंग्स टू शेअर, जे मी एकटी असताना कधी कधी एक्सप्रेस नाही करू शकत. मला पुढचं सांगायचं होतं असं की जो लास्ट व्हिडिओ आहे ना 31st वाला व्हिडिओ, त्याच्यामध्ये मी असं ठरवलंय की आपण असं करूयात की लोकांच्या सगळ्या चांगल्या कमेंट्स आपण घेऊयात आणि त्यांना उत्तरं देऊयात. सो आत्तापर्यंत जर तुम्ही बघत असाल तर फारच भारी आहेत. तुम्हाला जे कमेंट करा असं वाटते, जे प्रश्न विचारायचे ते नक्की टाका आणि चांगले प्रश्न टाका, अनुभव टाका. तुमचे अनुभवसुद्धा चांगले असतील तर मी हे असं साईडला असं मस्तपैकी कमेंट हायलाईट करून टाकतो आणि आपण घेऊयात ते करायला पुढे. येस, तर ते करा प्लीज, कमेंट्स करा, कमेंट म्हणजे. ओके, सो आय थिंक आज आपण इकडेच थांबूया. उद्याचा व्हिडिओ पण स्पेशल आहे, उद्याचा व्हिडिओ पण बघायला विसरू नका, आधीचे व्हिडिओज पण बघायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय.